लोकजागर मंच आणि प्रतिभा साहित्य संघाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील अकोट येथे पहिल्या राज्यस्तरीय शेतकरी काव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती आणि जागतिक शेतकरी दिनाच्या निमित्त ही परिषद आयोजित करण्यात आली होती। शेती व्यवसाय तोट्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकरी आत्महत्यांना आवर घालण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्या सरकारच्या कानावर घालण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे। या उद्देशाने ही शेतकरी काव्य परिषद आयोजित करण्यात आली होती। कळंबोली येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीच्या माथाडी कामगारांच्या 3 दिवसीय काम बंद आंदोलनाला यश आलंय। मायझॅक या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करण्याची कामगारांची मागणी मान्य करण्यात आलेली असून मनसेच्या नेतृत्वाखाली कामगारांचा हा लढा यशस्वी झालाय। अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील 50,000 टन संत्रा फळे झाडावरच सडून चालली आहेत। राजस्थानच्या संत्र्याला नागपुरी संत्रीचे लेबल लागले, त्यामुळे संत्रा खरेदीसाठी व्यापारी फिरकत नसल्याने अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। संत्री झाडावरच असल्याने संत्र्यांची पत खालावण्याची भीती व्यक्त होतीये। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा एक अनोखा अंदाज समोर आलेला आहे। मराठा आरक्षणासाठी सभेत जोरदार फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरणारे जरांगे क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसले। क्रिकेट खेळतानाचे जरांगे यांचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। 14 ऑक्टोबर रोजी जालन्यातील अंतरवाली सराटीमधील ज्या मैदानावर जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेतली होती, आज त्याच मैदानावर जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। सकाळी फिरण्यासाठी निघालेले असताना काही तरुण क्रिकेट खेळत असल्याचे जरांगे यांनी पाहिले। यानंतर जरांगे यांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही। यावेळी त्यांनी चौकार षटकार मारत गोलंदाजी करत क्रिकेटचे मैदानही गाजवल्याचं पाहायला मिळालं। नागपाडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईमध्ये विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। त्याच निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपाडा येथे आले होते। सांगलीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या। राधेय सेवा फाउंडेशन कडून या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। विशेष म्हणजे 45च्या वर दिव्यांग व्यक्तींनी देखील या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत 2 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली। यामध्ये व्हीलचेअरवरील मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद, अस्थिव्यंग, दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। सांगली शहरातील नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावरून या मॅरेथॉनला सुरुवात झाली। या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागातून तसेच परराज्यातून 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे देश-विदेशातील पर्यटकांनी गजबजले दिसतायत। नाताळ सणाचा आनंद लुटण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला, शिरोडा, वेळागर, देवगड, कुणकेश्वर, मालवण, दांडी, तारकर्ली येथील सर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत। सागरी जलक्रीडा यासह अन्य जलक्रीडा यांचा आनंद घेण्याबरोबरच मालवणी खाद्य संस्कृतीचा आनंद ते घेत आहेत। सिंधुदुर्गमधील हॉटेल बुकिंग ही पर्यटकांनी फुल झाली आहे। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची नेहमीच कोकणाला पसंती असते, त्यामुळे कोकणातील समुद्रकिनारे आणि हॉटेल्समध्ये गर्दी होताना दिसते आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे तर पर्यटकांना पर्वणीच मिळाली आहे। स्वच्छ मुंबईसाठी मुंबई महापालिकेकडून स्वच्छता अभियान राबवलं जाते। सकाळी वरळी परिसरामध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला। शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत ही स्वच्छता मोहीम राबवली जाते। 25 डिसेंबरला जगभरात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून नाताळ साजरा केला जातो। लोकांमध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून लोक आपल्या घरी कॅरल गाऊन आनंद व्यक्त करतात।
येशू यांचा जन्मदिवस म्हणजेच नाताळ या निमित्ताने धुळे शहरातील सर्व चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली। धुळे शहरामध्ये दरवर्षी येशूंचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। याही वर्षी धुळे शहरातील प्रमुख प्रार्थना स्थळांमध्ये आकर्षक रोषणाईसह ख्रिसमस ट्रीची सजावट करण्यात आली आहे। शहरातील असलेल्या सेंट अँथनी चर्च येथे ख्रिसमस निमित्त केलेली आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट नागरिकांचं आकर्षण ठरते। दरम्यान ख्रिसमसची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येशू भक्त येशूच्या जन्मदिवसासह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेत। नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी केल्याचं दिसून येतं। मुंबईमध्ये वांद्रे इथे चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। नाताळ निमित्त सजावट करण्यात आली आहे। नाताळ सण अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धूम पाहायला मिळते। मनमाडमध्ये 7 चर्च आहेत। नाताळनिमित्त सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने चर्च उजळून निघाले आहेत। ख्रिश्चन धर्मीयांना आता नाताळचे वेध लागले असून घरोघरी कंदील, जिंगल बेल लावून सजावट केली जाते। मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे 6 वाजता नव्या रेल्वेची गरज अखेर पूर्ण होणार आहे। जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे प्रस्तावित वेळापत्रक समोर आले। यानुसार छत्रपती संभाजीनगरहून ही रेल्वे सकाळी 5:55 मुंबईसाठी रवाना होणार आहे। वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झालं असून वर्षाअखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी दिली आहे। अमरावतीमध्ये तब्बल 8 महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे। 21 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। त्याच्यावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आलेत। 5 मे 2023 नंतर पहिल्यांदा कोरोना रुग्णाची नोंद झालेली आहे। आरोग्य विभागाकडून 9 नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले होते, त्यामध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। कोरोना रुग्ण आढळल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले। कोल्हापुरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा एक संशयित रुग्ण आढळलेला आहे। करवीर तालुक्यातील एका 12 वर्षीय मुलीला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मुलीला CPR मधील कोरोना वॉर्डामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। लोकांनी घाबरू नका, पण काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। कोल्हापुरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या संशयित रुग्णांची संख्या 2 वर पोहोचली आहे। पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झालाय। खारघरमध्ये 2 आणि कळंबोली येथे 1 असे 3 रुग्ण सापडले। या व्यक्तींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पनवेल महानगरपालिका प्रशासन अलर्ट झालं असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, तसेच मास्कचा वापर करण्याचं आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आलंय।